नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला सायलीच्या आईबाबांना शोधायचा आहे आणि सायलीच्या आईबाबांना शोधण्यासाठी अर्जुन मात्र आता त्याची शोध मोहीम सुरू करत आहे। तर घरी आल्यानंतर अर्जुनने कुसुमताईला फोन केलेला आहे आणि सांगितलेला आहे की आश्रमामध्ये सायलीत जे काही साहित्य आहे लहानपणीच ते काढून ठेवायला सांगा। मी तिथे जाईल ना तेव्हा मला ते पाहायच आहे असं अर्जुनने सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र कुसुमताई म्हणत असते म्हणजे तेव्हा हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी आता अर्जुन तिथे बोलत असतो आणि सायली तिथे येते आणि म्हणते, तुम्ही कोणाशी बोलताय, नक्की तुमचं काय चाललेलं आहे, तुम्ही कोणाशी बोलत होता असे प्रश्न अर्जुनला विचारत असते। आणि त्याच वेळी एक मोठी गोष्ट घडते। अर्जुन सांगतो की मी चैतन्याशी बोलतोय तेव्हा मात्र चैतन्य मात्र तिथेच येऊन उभा राहिलेला असतो। अर्जुनला कळायचंच बंद होतं हे सगळं काय आणि आयली म्हणते, चैतन्य भाऊजी तर इथं आहेत आणि मग तुम्ही कोणाशी बोलत आहात। आता मात्र अर्जुन सापडलेला असतो, तो म्हणजे सायलीच्या साफळ्यामध्ये। सायली म्हणते म्हणजे तुम्ही माझ्याशी खोट बोलत होता, कारण सायली चैतन्याला घेऊन आलेले असते आणि सांगत असते अर्जुनला की मला चैतन्य भाऊजी आहेत बोलतायत ना, मग मला त्यांना आमंत्रण द्यायचा आहे, द्या त्यांच्याकडे फोन असं सायली बोलत असते। पण अर्जुन मात्र इथे सापडलेला असतो। मग सायलीली विचारू लागते, कोणाशी बोलत होता सांगा मला। तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्याशी आणि मग पाठीमागे चैतन्य उभा आहे। सायली फोन काढून घेते आणि पाहू लागते, म्हणते तुम्ही कुसुमताईशी बोलत होता आणि हे सगळे जेव्हा घडलेलं आहे तेव्हा सायली मात्र चिडलेली आहे। आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, मधुभाऊंना भेटल्यानंतर सायली स्वतः कशी सावरणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे प्रियाची मात्र मज्जा मस्ती चाललेली असते। जेलमध्ये राहायला नको म्हणून हे काय तिने जे नाटक केलेलं असतं ते नाटक तिला चांगलंच पचनी पडलेलं असतं, कारण त्या नाटकामुळे ती निवांतमध्ये तिथे हॉस्पिटलमध्ये राहत असते, घरचं खात पीत असते, जेलच टेन्शन नाही, झंझट नाही, अशा वातावरणामध्ये तिचं राहणं चालू असतं। अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमध्ये आलेले असतात। अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, मी तुला किती वेळा सांगितलं नको नादी लागायला, त्यांच्या ती मुलगी कशी आहे माहिती आहे ना तुला, ती तन्वी नको, मी सिनियरला सुद्धा आढवलं होतं पण तू का ऐकत नाहीये। तेव्हा सायली म्हणते की नाही अर्जुन सर, आता मी शांत राहणार नाही, मी ठरवलं ना, तिने जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे आणि त्याची शिक्षाही तिला भोगावीच लागणार आहे असं सायली पेटून उठलेली असते आणि बोलत असते। इकडे प्रिया मात्र मस्त मजा घेत असते। तिने आयव्ही काढून ठेवलेला असतो आणि मस्तमध्ये तिने थांबलेली असते। तेव्हा तिच्या लक्षात येत की नाही काही तर कोणतरी येताना दिसते, मग लगेच आयव्ही सोडत असते। तेवढ्यात नर्स तिथे येते। नर्स येते आणि म्हणते की हे औषध घ्या। तेव्हा ती म्हणते की पण कशाला औषध, कशाला, मला नको औषध। तेव्हा नर्स म्हणते की घ्या, डॉक्टरांनी सांगितलं। ती म्हणते नाही आयव्ही चालू आहे ना। तेव्हा नर्स सांगत असते की नाही, तुम्ही औषध घ्या, तुम्हाला बरं वाटेल। तेव्हा प्रिया म्हणते एनर्जी ड्रिंक आहे का? तेव्हा नर्स सांगते की हो। आता प्रियाला एनर्जी ड्रिंक म्हणून ते दिलं जातं आणि प्रिया गडगडते पिते। तेवढ्यात त्याच अर्जुन सायली तिथे पोहोचलेले असतात आणि ते विचारू लागतात की आता आपण त्यांना जे ग्लास भरून ज्यूस दिलं होतं ते त्यांनी पिलेलं आहे का? आणि मग अर्जुन सायलीने विचारल्यानंतर ती नर्स सांगते की हो, आताच त्यांनी पिलेलं आहे। आता मात्र प्रियाचा वाजायला सुरुवात होते, कारण प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं। प्रियाला असं वाटत असतं की तिने जे काही करत आहे ते सगळं योग्य आहे, पण ती मात्र आता या सगळ्यांमध्ये सापडलेली असते। तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे तुम्ही दोघांनी काहीतरी दिले मला, हे सगळं काय घडतंय हा प्रश्न आता प्रियाला पडलेला असतो आणि प्रिया मात्र पिसाळलेली असते। प्रिया म्हणत असते नाही, काहीतरी वेगळं चालून मला अडकवलं जाते, म्हणजे तुम्ही काय दिलं मला, विष दिलं का तुम्ही मला, असं प्रिया बोलू लागते। तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली म्हणत असतात की काय भीती वाटते ना,
आता म्हणजे काय दिलं किंवा काय झालं या सगळ्या गोष्टींची भीती वाटते ना असं बोलणं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळते म्हणजे अर्जुन आणि सायली दोघी आता तिथे आलेले असतात तेव्हा प्रिया म्हणत असते मी काय केले डॉक्टर अश्विन सगळ्यांना ती बोलू लागते सगळ्यांना ती बोलवत असते त्यांना म्हणत असते की नाही यांनी मला काहीतरी दिले डॉक्टर प्लीज लवकर या तुम्ही डॉक्टर प्लीज लवकर या असंती डॉक्टरांना बोलवत असते आणि त्या क्षणी इकडे पाहायला मिळत ते म्हणजे अर्जुन आणि त्याचबरोबर साहिली दोघी आता बोलत आहेत आणि त्याच वेळी प्रियाची मात्र तिथे धांदल उडालेली आहे तिला कळायचं बंद झालेलं आहे आणि त्याच वेळी प्रिया म्हणत असते की माझा नवरा डॉक्टर आहे मला तो वाचवणार आहे आणि मग नर्स डॉक्टर सुद्धा तिथे आलेले असतात आणि त्याचबरोबर नर्स डॉक्टर तिथे आल्यानंतर ते प्रिया त्यांना म्हणत असते म्हणजे ते नर्स पण डॉक्टर पण अर्जुन आणि सायलीला सामील आहेत ही गोष्ट आता प्रियाच्या लक्षात आलेली असते प्रिया म्हणत असते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलेलं आहे तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे तुम्ही माझ्याशी खोट वागलेले आहात असं प्रिया बोलायला लागते आणि त्याच वेळी इकडे प्रियाच हे बोलणं ऐकून मात्र धक्का बसलेला असतो डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर पण शांतपणे तिला म्हणतात की काय झाले तुम्हाला नाही ओरडायला काय झालंय प्रिया मात्र म्हणते की यांनी मला विष दिले आता माझं संपले आता माझं काही खरं नाही डॉक्टर मला मिठाच पाणी द्या मला काहीतरी खरं अहो मला इंजेक्शन वगैरे द्या यांनी मला विष दिलेला आहे असं ती बोलू लागते ओरडू लागते आणि तेव्हा मात्र इकडे सायलीला आठवत असतं सायली अर्जुन आणि डॉक्टरांनी मिळून केलेला प्लान कारण सायलीने डॉक्टरांना कॉल केलेला असतो तिथे येण्याआधी आणि प्रियाला आता धक्का बसलेला असतो म्हणजे डॉक्टर सुद्धा या दोघांना सामील झालेले आहेत आणि यांनी सगळ्यांनी मिळून मला मारण्याचा प्लान केलेला आहे हे सगळं प्रिया तिथे ओरडून सांगत असते प्रियाचा हा जो कांगा असतो तो सुरू असतो कारण आता मरणाची भीती वाटत आहे ना म्हणजे आपण एखाद्याच्या जीवावर उडतो एखाद्याला मारत असतो तेव्हा काही नाही वाटत पण स्वतःवर जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र कशी भांबर उडते ते मात्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे एवढं सगळं झालेलं असतं एवढं सगळं घडलेलं असतं आणि तरी सुद्धा प्रियाची नाटकं काही थांबत नसतात इकडे आता डॉक्टर तिथे आलेले आहेत डॉक्टरांना म्हणतात की मिसेस सायली अर्जुन सुभेदार तुम्ही बोलावलं होतं तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते की हो डॉक्टर म्हणतात की हा बोला काय झालं तेव्हा सायली सांगते की ही गोळी जी आहे ना ती द्यायची आहे आणि अशा पद्धतीने काम करायचं आहे हे सगळं चाललेलं असतं तेव्हा डॉक्टर म्हणतात काय आणि मग हे ज्यूस द्यायचं आहे असं त्यांचं ठरलेलं असतं आणि प्रियाची वाट लावायची आहे हा सगळा प्लान ठरलेला असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळते म्हणजे आता डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने काम केलेलं असतं प्रिया तिथून पळून चाललेली असते प्रियाला असं वाटत असतं की तिने जे काही केलेलं आहे ते सगळं लपून जाणार आहे पण यामध्ये ती पूर्णपणे अडकणार आहे ही गोष्ट मात्र तिच्या लक्षात आलेली नसते त्यासोबतच पाहायला मिळते म्हणजे इकडे प्रिया म्हणत असते की काय चाललं हे सगळं हे दोघेजण असे का वागतात माझ्याशी माझं काय चुकलेल होत म्हणून हे माझ्याशी असं वागत आहेत हा प्रश्न आता प्रियाला पडलेला असतो प्रिया मात्र म्हणू लागते की नाही मला या दोघांपासून वाचलं पाहिजे तेव्हा सायली म्हणत असते साधी गोळी दिली होती लोकांच्या जीवाशी खेळताना तुला लाज वाटत नाही आणि तुझा खून करायला तुला मारायला मी काय तुझी मैत्रीण साक्षी नाहीये असं जेव्हा प्रिया बोलत असते तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्याचबरोबर सायली अर्जुन आणि सायली तिथ असतात सायली बोलत असते तेव्हा मात्र आता वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची सायली म्हणत असते बस झाला आता स्वतःवर आला तर एवढा त्रास होतो प्रतिमा त्यांना तू चुकीच्या गोळ्या देत होती दा म्हणून चुकीच्या गोळ्या देत होती प्रतिमा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मला कळलं पाहिजे की तू प्रतिमांना त्या चुकीच्या गोळ्या का देत होती आणि कशासाठी देत होती तुझा उद्देश काय होता प्रतिमांना त्या गोळ्या देण्यामागचा हे सगळं सायली विचारत असते सायली म्हणत असते जरा तरी लाज वाटू दे तुला कस माहित एका आश्रमात आपल्याला भरपूर प्रेम मिळालं पण प्रत्येकाला असं वाटायचं की आपले आईबाबा आपल्याला भेटले पाहिजे
पाहिजेत, पण तू मात्र ज्या पद्धतीने वागलेली आहे ते मात्र मला अजिबात पटलेलं नाही. तू एकटी नशीबवान होतीस म्हणून तर तुला तुझे आईबाबा भेटले, पण तुला त्याची कदर नाहीये. तुला जराही वाटत नाहीये की त्यांनी तुला भेटलेले आहेत किंवा त्यांच्या सोबत हे सगळं जे काही घडलेलं आहे याचा आनंद तुला. म्हणजे तुझ्या आईला तू मारायला निघालेली आहेस. तुला कळतंय का तू काय केलेलं आहे? हे सगळं बोलणं चालू असतं. सायली मात्र चिडलेली असते, बोल बोल बोलत असते प्रियाला, पण प्रिया मात्र म्हणत असते, मी काय केले? मी कसलं गोळ दिलेत? मी कोणाला काय केले? हे तीच आपलं चांगुलपणा असल्याचं दाखवायचं सुरू झालेलं असतं. मी नाही त्यातली अशा पद्धतीची तिची गत असते, त्या पद्धतीने ती वागत असते. तेव्हा सायली म्हणत असते, बास झालं प्रतिमा, त्यांना ज्या गोळ्या देत होती ना त्याबद्दल मी तुला विचारते नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवायच्या आहे, तू जे केलेलं आहे ते तर मला माहितीच आहे, परंतु तुझ्यामुळे प्रतिमा त्यांची जर अवस्था काही झाली असती तर याला जबाबदार कोण होतं? असं सायली इकडे प्रश्न विचारत असते आणि त्याचबरोबर सायली बोलून दाखवत असते. सायली म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची इथून पुढं, कारण मी प्रतिमा त्यांना आई मानते, त्या माझ्या आई आहेत, आणि इथून पुढं जर तू त्यांच्या बाबतीत काही चुकीचं वागली किंवा चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, तुला आयुष्यातून उठवेल, तुझ्या लक्षातही येणार नाही. एवढं लक्षात ठेव, कारण तुला वाटत असेल मी शांत राहील, पण ती माझी आई आहे आणि आईच्या बाबतीत जर तू काही चुकीचं वागलीस, चुकीचं केलंस तर सोडणार नाही तुला. अशा पद्धतीने इकडे सायलीने प्रियाचा वाजवलेला असतो. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण प्रियाला असं वाटायचं की ती जे करते ते बरोबर आहे, पण आज तिला कळून चुकलेलं असतं की नाही आपली वाट लागू शकते. त्याचबरोबर सायली म्हणालेली असते की आयुष्यातून उठवील तुला तेव्हा मी विचार करणार नाही की तू कोण आहे, काय केलेलं आहेस, पण एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, असं सायलीने ठणकावून सांगितलेलं असतं. आणि सायली मात्र तिथून निघून ते त्यानंतर अर्जुन म्हणतो की आता जर पुन्हा तुला वाटत असेल तू इथे जेलमध्ये तोपर्यंत प्रतिमा त्यांना तू केसालाही धक्का लावू शकत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रतिमा त्यांच्या बाबतीत जर काही केलंस तर आयुष्यभर जेलमध्ये सडवेल आणि ती वेळ पण येणार नाही, कारण माझी बायको आहे ना आता. तुला जी बोलून गेलेली ती मात्र तुला कायमच्या आयुष्यातून उठवेल, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे पुन्हा असली कारस्थान करताना शांत राहायचं. पुन्हा प्रतिमा त्यांच्या किंवा दुसरंच कुणाच्याही जीवाशी खेळायची हिम्मत करायची ही अशा पद्धतीचा दम सायली अर्जुनने प्रियाला दिलेला असतो आणि प्रियाची मात्र वाट लागलेली असते. अर्जुनने प्रियाला चांगलाच दम दिलेला आहे. अर्जुन प्रियाला सांगतोय की प्रिया लक्षात ठेव, मी फक्त तुला जेलमध्ये पाठवू शकतो, पण माझी बायको म्हणजेच सायली काय करू शकते ते तुला माहिती नाहीये. आज ती किती चिड्डी होतीस तू पाहिलं ना, त्यावरून लक्षात घे की ती काय करू शकते ते. तेव्हा प्रिया देखील घाबरून गेलेली आहे, कारण तिला माहिती आहे सायली जर का चिडली तर काहीही करू शकते. आणि अर्जुनने तिला दम दिलाय की मी फक्त तुला जेलमध्ये पाठवू शकतो, पण सायली तुला डायरेक्ट वर म्हणजे ढगात पाठवेल, म्हणजे तुला संपून देखील टाकू शकते, असा दम अर्जुनने तिला दिलेला असतो. तेव्हा प्रिया चांगलीच घाबरली आहे. एवढं बोलून अर्जुन त्या रूमधून बाहेर पडलेला आहे. अर्जुन आणि सायली जरी निघून गेले असले तरी प्रिया मात्र खरोखरच ढात गेल्यासारखी झालेली आहे. प्रियाच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्टपणे दिसतंय. प्रियाला कळतं की आपलं ते देखील कांड आता सर्वाच्या समोर आलेला आहे. आप मुद्दाम त्या गोळ्या देत होतो हे आता सर्वांना समजलेलं आहे, म्हणजे त्या घरामध्ये आता काडीची किंमत आपल्याला राहिलेली नाहीये. आपण जे काही केलेलं आहे ते सगळं आता सर्वांना समजलेलं आहे. आपली काय लायकी आहे आणि आपण कसले आहोत ते आता सर्वांना समजले. त्यामुळे आपण आता त्या घरात गेलो तर काही खरं नाहीये असा विचार करून ती तोंडाला हात लावून बसलेली आहे.
तिला कळलं की सायली आणि अर्जुन हे तिचं काय करू शकतात ते. अर्जुन जेव्हा बाहेर येतो तेव्हा पाहतो की सायली अजूनही चिडलेली असते. तेव्हा अर्जुन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, सोडा आता, संपले आता, त्या गोष्टीवर विचार करण्यात काही अर्थ नाहीये. पण खरंच तुमचं हे 2.0 रूप बघितलं ना की मला खूपच आनंद होतो. एरवी शांत राहणार आहे तुम्ही, पण जेव्हा प्रिया तुमच्या विरोधात जाते आणि प्रिया काहीतरी कांड करते ना तेव्हा तुम्ही अजिबात सहन करत नाहीत. तेव्हा सायली म्हणते, अगदी सहन करण्यासारखंच वागलेले आहे ते. अहो, कोणी आपल्या आई वडिलांशी असं वागू शकतं का? प्रतिमा हत्या किती प्रेमळ आणि चांगल्या आहेत आणि ती तिची आई आहे. आई या गोष्टीचा अर्थच तिला कळलेला नाहीये. आई या गोष्टीची किंमत तिला समजून सांगणं गरजेचं होतं, त्यामुळे मी एवढं सगळं बोललेलं आहे. अर्जुन म्हणतो, हट्स ऑफ, खरंच अशाच पद्धतीने तिला समजावून सांगणं गरजेचं आहे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, सोडा आता हा विषय. मला मधुभाऊंची खूप आठवण येते. मला वाटते त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो, हो, आपण जाऊन बघूया त्यांची तब्येत कशी आहे ते देखील आपल्याला आठवण, त्यांना देखील आपली आठवण येत असेल. तेव्हा साहिली म्हणते, हो चला लवकर, मला त्यांना भेटायचं आहे. ही प्रिया तर कधीच त्यांची आठवण काढणार नाही असतो. इकडे मधुभाऊ हे कोमात असले तरी देखील त्यांना सर्व काही ऐकू येत आणि त्या गोष्टीवर ते रिस्पॉन्ड करू शकतात, त्या गोष्टीवर ते विचार करू शकतात असं आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. जरी ते बोलत नसले तरी तुमच्या सगळ्या गप्पा, सगळं बोलते ऐकतात, त्यामुळे त्यांच्याशी जास्तीत जास्त बोलत रहा असं डॉक्टरांनी जेव्हा सल्ला दिलेला असतो. तेव्हा सायली, अर्जुन आणि कुसुम हे खूपच खुश झालेले आहेत. सायली तर म्हणते, मी यांच्याशी आता दिवसभर गप्पा मारू शकते. कुसुम म्हणते, अगदी मी देखील. आता आपण मधुभाऊंना एक एक गोष्ट सांगायची आणि त्या आश्रमातल्या एक एक गोष्टी त्यांना सांगू लागलेले आहेत. अहो मधुभाऊ, चला लवकर, आपल्याला आश्रमामध्ये जायचं आहे. आश्रमातली झाडं तुमची वाट पाहताय. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही त्यांना पाणी घालत असतात तेव्हा त्यांना समजतं की तुम्ही पाणी घालताय ते. अहो, त्यांना तुमचा आवाज देखील समजतो, हे माहीत आहे ना, असं म्हणून ते गप्पा मारत असतात. त्याचबरोबर आश्रमात मुलं तुम्ही नसेल तर अजिबात अभ्यास करत नाही बर का. तुम्हाला त्यांना रागवण्यासाठी तर यावंच लागणार आहे असं म्हणून ते त्यांना गोड गोड बोलत असतात की जेणेकरून मधुभाऊंनी काहीतरी रिस्पॉन्स द्यावा म्हणून. साहिली तर म्हणते, आता मी यांच्या जवळून अजिबातच हलणार नाहीये. मी यांच्याशी छान 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 गप्पा मारणार आहे. बघा आता लवकरात लवकर मधुभाऊ हे बरे होऊन आपल्या पुढे उभा राहतील आणि म्हणतील की अग सायली, किती बोलतेस तू. तेव्हा कुसुम देखील म्हणते, हो मी देखील असंच करणार आहे. पण तेवढ्यात कुसुमने अर्जुनला खुणवलेलं असतं की मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, त्यामुळे तुम्ही जरासं बाहेर या. तेव्हा कुसुमाने अर्जुन सायलीला म्हणतात की आम्ही जरा डॉक्टरांकडे जाऊन येतो, जरा महत्वाचं काम आहे असं म्हणून ते बाहेर जात असतात. तेव्हा सायलीला देखील यामध्ये काहीच वेगळं वाटत नाही. सायली मधुभाऊंच्या जवळ थांबते आणि मधुभाऊंना ती बोलत असते. तेव्हा अर्जुन आणि कुसुम मात्र बाहेर गेलेले आहेत, कारण त्यांना सायलीच्या बालपणीच्या काही गोष्टी बोलायच्या आहेत. आणि जेव्हा ते बाहेर गेलेले असतात तेव्हा कुसुम त्यांना सांगते की मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. पण ती जेव्हा अर्जुनशी बोलत असते तेव्हा तिच्या पिशवीतला आश्रमातील किल्ल्यांचा जोड खाली पडतो आणि तो किल्ल्यांचा जोडगा अर्जुन उचलून त्यांना देत असतो. तेव्हा अर्जुनला सुचतं की नक्कीच त्या आश्रमामध्ये सायलीच्या बालपणीच्या काही वस्तू असू शकतील. तेव्हा कुसुमला देखील या गोष्टी सुचतात, कारण अर्जुन कुसुमला म्हणत असतो की मधुभाऊ कसे आहेत आपल्याला माहिती आहे, त्यांनी सायलीच्या बालपणीच्या काही वस्तू नक्कीच जपून ठेवलेल्या असतील किंवा काहीतरी लिहून देखील ठेवलेलं असेल. त्यामुळे आपण आश्रमात जाऊन या गोष्टीची तपासणी करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट कुसुमला देखील पटलेली आहे. जर का आश्रमामध्ये गेलं तर नक्कीच आपल्याला साहिलीच्या बालपणीच्या काही वस्तू किंवा डायरी किंवा मधुभाऊंनी लिहिलेल्या काही गोष्टी सापडू शकतात. त्यामुळे मी
तिकडे येऊन त्या गोष्टी तपासू का असं तो तिला म्हणतो तेव्हा ती म्हणते तुम्ही आला तरी चालेल किंवा मी जेव्हा आश्रमात जाईल तेव्हा या वस्तू नक्कीच तपासेल आणि त्याबद्दल तुम्हाला फोन करून सांगेल. अर्जुन आता खुश झालेला आहे कारण त्याला समजते की आश्रमातून कोणता ना कोणता तरी धागा दोरा नक्कीच आपल्याला मिळेल की ज्यामुळं शैलीच्या आईवडिलांचा पत्ता मिळवणं आपल्याला सहजासहजी शक्य होईल. तर कुसुमला देखील तसंच वाटत आहे. कुसुम म्हणते की मी स्वतः जाऊन सर्वत्र शोधून काही वस्तू सापडतायत का, काही लिहिलेल सापडते का ते पाहते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि कुसुम यांचा फोन चालू आहे. अर्जुन तिला सांगतोय की तुम्हाला काय काय वस्तू सापडत आहेत ते नक्की बघा आणि मला सांगा आणि त्या वस्तूबद्दल आपण नंतर चर्चा करूया. पण तेवढ्यात पाठीमागून शैली येते आणि शैलीला कळतं की अर्जुन कोणाशी तरी बोलत आहे. ते विचारते तुम्ही कोणाशी बोलताय, तेव्हा अर्जुन मात्र खोट बोलतो आणि सांगतो की मी चैतन यशी बोलत. तेव्हा ती म्हणते द्याना फोन, मला देखील बोलाच. पण तेवढ्यात चैतन्यच पाठीमागून येतो. तेव्हा शैलीला समजते की अर्जुन आपल्याशी खोट बोलत आहे. पण अर्जुन आपल्याशी का खोट बोलत आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तेव्हा तिने डायरेक्ट अर्जुनला विचारल की तुम्ही नक्की कोणत्या कारणामुळे माझ्याशी खोट बोलतायत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.